मुंबईतील एका मोठ्या सोसायटीत आशा नावाच्या एका श्रीमंत बाई राहत होत्या. त्यांचे घर खूप मोठे होते, पण त्यांचे मन खूप एकटे होते. त्यांचे पती नेहमी कामासाठी बाहेर असायचे. आशा यांना मदत करण्यासाठी शालिनी नावाच्या एका मोलकरणीने काम सुरू केले. शालिनी गरीब होती, पण कामात खूप मेहनती. तिच्या डोळ्यात फक्त तिच्या मुलाचे समीरचे भविष्य दिसत होते. सुरुवातीला आशा आणि शालिनी यांच्यात फक्त कामापुरतेच बोलणे होते. आशा तिला काम सांगायची आणि शालिनी जी ताई म्हणून काम करायची. त्यांच्यामध्ये एक अदृश्य भिंत होती, एक मालकीन आणि दुसरी कामवाली. एक दिवस मुंबईत खूप पाऊस आला. शालिनीला घरी जायला मिळाले नाही. आशाने तिला आग्रह करून घरी थांबायला सांगितले. त्या रात्री पावसाच्या आवाजात आशा अचानक उदास झाली. तिने शालिनीला सांगितले की तिला तिच्या आईची खूप आठवण येते. आई गेल्यापासून ती खूप एकटी झाली आहे. आशाचे हे दुःख पाहून शालिनीला वाईट वाटले. तिला जाणवले की पैशाची श्रीमंती असूनही आशा भावनिकदृष्ट्या गरीब आहे. त्या दिवसापासून शालिनीने कामासोबत आशाची काळजी घ्यायला सुरुवात केली. ती तिच्या आवडीचा आल्याचा चहा बनवून द्यायची, तिच्या मूडनुसार जेवण बनवायची. हळूहळू त्या दोघींमध्ये गप्पा सुरू झाल्या. आशाने शालिनीच्या कुटुंबाबद्दल विचारले. शालिनीने सांगितले की तिचा मुलगा समीर अभ्यासात खूप हुशार आहे आणि त्याला इंजिनियर व्हायचे आहे, पण क्लास आणि पुस्तकांचा खर्च तिला परवडत नाही. हे सांगताना शालिनीच्या डोळ्यात पाणी आले. शालिनीची ही धडपड पाहून आशाला तिच्या वडिलांची आठवण झाली, ज्यांनी खूप कष्ट करून तिला शिकवले होते. दुसऱ्याच दिवशी आशाने शालिनीला समीरच्या शिक्षणाचा सर्व खर्च दिला. फी, पुस्तके, क्लासेस. शालिनीला काय बोलावे कळेना. तिने पैसे परत करायची तयारी दाखवली, पण आशा म्हणाली, शालिनी, हा तुझ्या कामाचा मोबदला नाही, हे एका चांगल्या भविष्यासाठी केलेली मदत आहे. तू फक्त समीरला शिकव. आता त्यांचे नाते पूर्णपणे बदलले होते. त्या दोघी स्वयंपाकघरात मैत्रिणींसारख्या गप्पा मारत काम करायच्या. शालिनी आशाला पारंपरिक पदार्थ शिकवायची, तर आशा तिला काही इंग्रजी शब्द आणि पैशाची बचत कशी करायची हे सांगायची. आशाचा एकटेपणा कमी झाला आणि शालिनीला एक मोठा आधार मिळाला. एकदा शालिनीला खूप ताप आला. ती कामावर येऊ शकली नाही. आशाने लगेच तिच्या घरी जाऊन तिची चौकशी केली. ती स्वतः तिच्यासाठी औषधे आणि जेवण घेऊन गेली. आशासारख्या मोठ्या मालकिणीने आपल्या घरी येऊन काळजी घेतल्याचे पाहून शालिनीला गहिवरून आले. 2 वर्षांनंतर समीरने 10वीत खूप चांगले गुण मिळवले. आनंदाने शालिनीने धावत जाऊन आशाला ही बातमी सांगितली. आशाने समीरचे अभिनंदन केले आणि त्याला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. समीरने कृतज्ञतेने आशाच्या पायांना स्पर्श केला. त्या क्षणी त्या दोघींमध्ये आई आणि मावशीचे नाते तयार झाले होते. समीरला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यावर आशाने शालिनीला तिचा पगार दुप्पट केला. ती म्हणाली, शालिनी, तू आता माझ्या घराची मॅनेजर आहेस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. शालिनीला हा फक्त पगारवाढ नव्हता, तर तिचा सन्मान होता. जेव्हा आशाचे पती परत आले तेव्हा त्यांना घरात खूप सकारात्मक बदल दिसला. त्यांनी शालिनीला मोलकरीण म्हणून नव्हे, तर घरातील सदस्य म्हणून स्वीकारले. त्यांनाही शालिनीच्या कामाचा आणि तिच्या स्वभावाचा आदर वाटला. आज आशा आणि शालिनी एकमेकींना ताई म्हणतात. समीर शिक्षण पूर्ण करून मोठा झाला आहे आणि तो आशाला नेहमी भेटायला येतो. मोलकरीण आणि घरमालकीन या नावाने सुरू झालेली ही कहाणी प्रेम, विश्वास आणि माणुसकीच्या एका घट्ट नात्यात बदलली आहे. त्यांनी सिद्ध केले की नाते रक्ताचे असो वा नसो, ते फक्त आपुलकी आणि आदरावर टिकतो. नाती रक्ताची नसली तरी ती भावनिक आधारावर मजबूत होतात. मालकीन आणि मोलकरीण या सामाजिक स्तरांना बाजूला सारून आशा आणि शालिनीने एक मैत्रीण आणि आधार यांचे नाते जोडले. श्रीमंती असूनही आशा एकटी होती. शालिनीच्या येण्याने तिच्या आयुष्यातील भावनिक पोकळी भरून निघाली, ज्यामुळे हे सिद्ध होते की माणसाला भौतिक गोष्टींपेक्षा जास्त माणसाची गरज असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ही कथा आपल्याला शिकवते की आपण आपल्या कामावरच्या लोकांकडे केवळ कामगार म्हणून न पाहता त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहिले तर आपले आयुष्य अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होऊ शकते. व्हिडिओमधून कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब.